लाडकी बहीण योजना व लाडक्या बहिणींच्या हप्त्या वितरणासंदर्भात व ई-केवायसी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे व ई-केवायसी सुरू होण्याच्या मार्गावर आहे का? किंवा जुलै हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही अपडेट आले आहे का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींचे आहेत. तर लगेच माहिती बघूया, पण त्याआधी आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील माहिती आहे लाडक्या बहिणींनो, प्रत्येक सविस्तर अपडेट असो किंवा सरकारी माहिती असो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै हप्त्याचं वितरण कधी होणार किंवा ई-केवायसी नव्याने सुरू होणार का? तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदितीताई तटकरे यांनी विधान केलेलं आहे, की जे आम्हाला निवेदन मिळाले आहेत, म्हणजे महिला व बालविकास विभागाला जे काही निवेदन मिळाले आहेत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 92 लाख लाडक्या बहिणींना चक्क अपात्र करण्यात आलं आहे. ई-केवायसीचं कारण समोर केलंय. पण यामध्ये फक्त लाडक्या बहिणींची चूक आहे का? निवेदन करण्यात आलं आहे व त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असो देवेंद्रजी फडणवीस किंवा माननीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे किंवा आपले सुनीत्राजी पवार यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा निर्णय घेतील असं सांगितलेलं आहे. मात्र इथे काय चुकते, निर्णय घेतील पण आतापर्यंत लवकरात लवकर निर्णय घेऊन ही वेबसाईट सुरू करणे गरजेचं होतं, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा तुमच्यावरती विश्वास आहे. महायुती सरकार नेहमीच म्हणतं की लाडक्या बहिणींमुळे आम्ही आहोत किंवा लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना आहे. या योजनेमुळेच आम्ही आहोत. बरं, तुम्ही हे मान्य करता तर निर्णय घेतील यात काय अर्थ आहे? केवायसी संदर्भात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना पोर्टलवरती पूर्णपणे ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही ई-केवायसीसाठी मुदत दिली. पण त्यामध्ये सुद्धा कितीतरी दिवस वेबसाईट चालत नव्हत्या. कितीतरी दिवस एकल महिला किंवा विधवा बहिणी किंवा ज्यांना वडील किंवा पती नाहीत अशा बहिणीचे कागदपत्रे जमा करण्यासाठी कोणतीही फॅसिलिटी नव्हती किंवा कुठे जमा करायची या संदर्भात माहिती नव्हती. तर कागदपत्र असं आहे का की लगेच मिळतात, लगेच तुम्ही अर्ज द्या, लगेच मिळून जातील असं पण नाही. अनेक अडचणी लाडक्या बहिणींना आल्या. पोर्टल शेवटी तर चालत नव्हते, हँग होत होते. रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून लाडक्या बहिणी ओ-टी-पी येण्याचा प्रयत्न करत होत्या किंवा ओ-टी-पीसाठी, ई-केवायसीसाठी प्रयत्न करत होते, त्यावेळेस झालेलं नाही. पण आता काय सांगितलं आहे, आम्ही तुम्हाला 6 महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर एप्रिलपर्यंत तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींना अडचण येत होत्या किंवा दुरुस्ती प्रक्रियेसाठी तुम्ही एप्रिल महिन्यापर्यंत मुदत दिली. पण त्याचा काय उपयोग झाला? पहिल्या 2 महिन्यातच मुदत दिल्यानंतर लाडक्या बहिणींनी दुरुस्ती ज्यांना करायची होती त्यांनी करून घेतली. शेवटी 1 महिन्यात तर गरजच नव्हती दुरुस्ती प्रक्रियेची. पण त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणींना खरोखर ई-केवायसीची गरज होती, पुन्हा एकदा ई-केवायसी पोर्टल सुरू करणे गरजेचं होतं. फक्त निवेदन दिले, आम्ही प्रयत्न करू, चालू होईल यात काही अर्थ नसणार आहे. कारण 92 लाख लाडक्या बहिणींचे तुम्ही पैसे बंद केलेले आहेत. ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, त्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी ई-केवायसी पोर्टल सुरू करा. आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींना पैसे मिळणे गरजेचं आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. जुलै महिन्याचे पैसे आता लवकरच जमा होतील, कारण महिला व बालविकास विभागाच्या नवीन लेखाशीर्षखाली लवकरात लवकर त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला जे निधी आहे ते वितरित करणे गरजेचं आहे. पण असं व्हायला लागले ना, की जुलै महिन्याचे पैसे ऑगस्टमध्ये येतील, ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबरमध्ये येतील, सप्टेंबर महिन्याचे पैसे पुढे म्हणजे असं पुढं-पुढं जात आहे. तर लाडक्या बहिणींची ही पण विनंती आहे, त्या-त्या महिन्याचे पैसे त्या-त्या महिन्यातच द्या. आता तुम्ही लवकरच जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण देखील कराल. या संदर्भात आता जी-आर देखील येईल. 2 ते 3 दिवसात जी-आर येईल. त्यानंतर पैशांचं वितरण सुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे पात्र लाडक्या बहिणी आहेत, 92 लाख लाडक्या बहिणी वगळता, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. पण सरकारकडे एकच विनंती आमच्या सर्व लाडक्या बहिणींकडून, की ही जी काही योजना आहे ती व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी जे पोर्टल आहे, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जी वेबसाईट तयार करून आम्हाला दिली आहे, ती सुद्धा व्यवस्थितपणे एकदा चालू करा. त्याच्याकडे जरा लक्ष द्या. तक्रार नोंदणीसाठी तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठी जी काही प्रक्रिया दिली होती, ठीक आहे. ते सुद्धा आता सुरू होत नाही. कोणतीही कागदपत्रे आता सध्या अपलोड होत नाहीत. जे ऑनलाईन तक्रार आम्हाला एक संधी होती, की हां, ठीक आहे बाबा, इथं लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमचे पैसे बंद झालेत, आम्ही ऑनलाईन तक्रार तरी करू. बरं, त्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा सुरू झाले बरं का. असं नाही, की आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला तक्रारीचं रिप्लाय मिळालं नाही. याआधी मिळत होते. मात्र आता सध्या लाडकी बहीण योजनेकडे कोणाचंही लक्ष नाही. महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे, ई-केवायसी सुरू होण्यासाठी आम्ही निवेदन पुढे देण्यात आले आहेत. त्या सुरू आहे, काम सुरू आहे, हे सुरू आहे, ते सुरू आहे. त्यापेक्षा एक सांगा,
की लाडक्या बहिणींना गरज आहे. त्यामुळे के-वाय-सीची एक संधी द्या. लाडक्या बहिणीची तीच विनंती, की के-वाय-सीची संधी द्या. वेळेवर पैशांचं वितरण करा आणि जो 2100चा मुद्दा आहे, तो देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनो, तुमचं मत काय आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमेंट करायला विसरायचं नाही. महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करून आपल्याला सांगा, की तुम्हाला काय वाटतं, की ई-के-वाय-सी सुरू व्हावं का नाही? व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी यामध्ये सहभाग व्हावे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना पेजला व चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.